अमरावती विधान परिषद निवडणुकीत अपक्ष उमेदवार विप्लव बाजोरिया यांच्या उमेदवारी अर्जावर घेण्यात आलेल्या आक्षेपानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांचा अर्ज रद्द केला होता। या निर्णयानंतर निर्णयाची प्रत मिळवण्याकरिता बाजोरिया यांचे वकील आणि सहकारी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले होते। अखेर त्यांना निर्णयाची अधिकृत प्रत प्राप्त झाली असून आता त्यांनी या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली आहे। विप्लव बाजोरिया यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय चुकीचा असल्याचा दावा करत न्यायालयाकडे दाद मागितली आहे। विशेष म्हणजे आजच या प्रकरणावर सुनावणी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। उमेदवारी अर्ज छाननी दरम्यान प्रतिज्ञापत्रातील मालमत्तेच्या माहिती संदर्भातील नवीन नमुना 26 विहित स्वरूपात सादर न केल्याचा आक्षेप घेण्यात आला होता। निवडणूक आयोगाने निर्धारित केलेल्या नमुन्यात माहिती न देता वेगळ्या पद्धतीने माहिती नमूद केल्याचे कारण देत अर्ज बाद करण्यात आला होता। दरम्यान बाजोरिया यांच्या वकिलांनी निवडणूक रिंगणातील सर्व 4ही उमेदवारांचे अर्ज तपासणीसाठी मागविले आहेत। त्यामुळे आता इतर उमेदवारांच्या अर्जांचीही नव्याने छाननी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। या घडामोडींमुळे अमरावती विधान परिषद निवडणुकीतील राजकीय वातावरण अधिकच तापले असून न्यायालयाचा निर्णय निवडणुकीच्या समीकरणांवर मोठा परिणाम करू शकतो।